म्हणतोय की दोन भावांनी एकत्र यावं, सोमय्यासारखे असतील, यांची दादागिरी वाढली गेलेली आहे. याला मूळ कारण काय तर दोन भावांमध्ये फूट पडलेली आहे. एक चान्स घ्यावा. मुंबईच्या राजकीय आकाशात पुन्हा एकदा ठाकरेंची वीज कडाडू पाहतीये. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांची चाहूल लागताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली. मात्र ही केवळ एक सामान्य बैठक नव्हती. ही होती ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी जमलेली रणनीतीची फळी. या बैठकीत राज ठाकरेंनी ग्राउंड लेव्हलवरच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. अनेक कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, राजसाहेब, तुम्ही आणि उद्धव साहेब एकत्र आलात तर मुंबईत ठाकरेंचं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित होईल. ठाकरे ब्रँड हा काही फक्त नावापुरता नाही, तो जनतेच्या हृदयातला विश्वास आहे. पदाधिकाऱ्यांची ही गळ ऐकून राज ठाकरे थोडंसं स्मित करत म्हणाले, तुम्ही कामाला लागा, बाकी सगळं माझ्यावर सोडा. आता हा राज ठाकरेंचा सूचक संवाद कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करतोय. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास शिवसेना आणि मनसेचा संगम म्हणजे मराठी मतदारांमध्ये एक नवा झंझावात उडवू शकतो, असं चित्र दिसतंय. महाराष्ट्रातल्या जनतेला जसं वाटतं की ठाकरे ब्रँड हा टिकावा महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये केवळ फक्त माननीय राजसाहेबांची किंवा ठाकरे बंधूंचीच, ठाकरे कुटुंबाचीच हे दादागिरी चालावी, म्हणजे राजकीयदृष्ट्या. आणि ज्या पद्धतीनं आपण इतर पाहिले असेल की लोक परप्रांतीय जे नेते लोक आहेत, म्हणजे कंपोज असतील, कंगना राणावत असेल किंवा किरीट सोमय्यासारखे असतील, यांची दादागिरी वाढली गेलेली आहे. याला मूळ कारण काय तर दोन भावांमध्ये फूट पडलेली आहे. की जसं आपण एखादं घर चालू नये म्हणून एखादा शेजारी आपल्यामध्ये भांडणं लावतो आणि त्याचा फायदा घेतो, तशा प्रकारे आत्तापर्यंत फायदा गेलेला आहे. आणि हे दुर्दैवानं थांबावं असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतं, आम्हाला देखील वाटतं. परंतु माननीय राजसाहेबांची शेवटी ती भूमिका आहे, आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, ते त्यांना योग्य जो वाटेल तो निर्णय घेतील, त्याच्याशी आम्ही पाठीशी राहणार, एवढं मी ठामपणे सांगतो. की दोन भावांनी एकत्र यावं ही माझी इच्छा आहे. कारण हे आपलं ज्या पिछेहाट झालेली आहे मराठी माणसाची, जे आपसामध्ये भांडणं लावून तो हा ब्रँड चालावा, त्यांचा चालला म्हणजे आमची चालणार, मराठी माणसाची चालणार, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. आणि त्या पद्धतीनं आम्ही आक्रमक त्यांनी व्हावं आणि आम्हाला संधी द्यावी, एक चान्स घ्यावा. म्हणजे जनते देते की ते त्याने देखील आजमावून आपण मराठी माणूस आपल्या पाठीशी आहे की नाही. आज मराठी टक्का या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये खूप, मुंबईमध्ये 17 ते 18% माझ्या माहितीप्रमाणे असेल, पुढे मागे असेल एका दुसरा टक्का. पण तो देखील एकवटतो की नाही किंवा ब्रँडच्या माध्यमातून, की आपण नेहमीच आपल्या परिपर्यंत दादागिरी सहन करायची, हा पण विषय महत्त्वाचा आहे. तुम्ही आढावा घेतलेला आहे तर काय लोकांचं म्हणणं आहे, त्यांची कामं होत आहेत का विधानसभा निवडणुकीनंतर त्यांची? नाही, अंतर्गत आढावा आहे हा जो आढावा पदाधिकाऱ्यांचा अंतर्गत. राजकारणात काहीही अशक्य नसतं आणि जर खरंच दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले तर मुंबई पुन्हा ठाकरेंची ही घोषणा केवळ घोषणाच राहणार नाही, ती एक वास्तवात उतरलेली राजकीय लाट ठरू शकते. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.